होता लक्ष्मणरावचा काही घरी गिरी कोणी आलं गेलं काही फोन गिन कोणाचा काही निरोप गिरोप नाही ना, काहीच नाही बा. दिवस भाऊ फुल परेशान होता. काय करावं आता मग सगळे जण आमच्यावरच लुटून राहिले बा. सालभर देऊन तुम्ही आले आणि कुठं गेले आणि काय गेले तुमचं तुम्हाला माहित नाही म्हणते. माणूस कुकडे गेला तर मारच येऊन राहिले आपण फालतू राजा काय करावं. मग आता तुम्ही चौक गेल्यावर मग तुम्हालाच माहित असायला पाहिजे ना. तुम्ही त्याच्या कसे काय मग माणूस तुमचा कुठं गेला हे नाही समजत. म्हणजे कमाल झाली तुमची. काल राजा कपडा घेणं होता रविवारी. किती मला बोलणे ऐका लागले पुरीवाल्याच्या मध्ये. पैसे नाही का तुमच्यावर, असं नाही का तुमच्यावर, काय राजा माया मिळतं. असं तुम्ही पहा मला कुठं गेला सोयरे धायरे तिकडे धुंडा तुम्ही. निरा गाडी घेऊन निरा पेट्रोल जाऊ नका तुम्ही. आहे ना, चालूच आहे ना. आसपासचे खेडे पाहिले मी त्याच्या आत्याची इथून जाऊन आलो. मग आता कुठं गेलं झाबऱ्या गेलं गाडी घेऊ. मग चालूच आहे ना. पाय ना आमचं काय 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 रिकामे आहो का. मी आलो वावरात आला असं असं कदाचित काय सांगता येते. आशा असतेच ना माणसाले. सांगा कुठं गेला आणि काय गेला बिचारा. तर मग काय बा चला आता घरी चालले जाऊ. हो पाहू काय आहे तर मेळ लागते मग नाही का. हो चला घरी जाऊन मन नाही लागू राहिला ना. मग काय आता कुठं गेले असं आता इकडे गेलं तर वाटते तिकडे असं तिकडे गेलं तर वाटते तिकडे गावाला गेले असं. मग म्हणलं बाबा वावरात पाहून या म्हणून आलतो आम्ही. हे सांग मारते तू तुमची त्याची चुकामुक झाली कशी. आता किती खेप सांगा तुम्हाला. सांगितलं ना सालभर आम्ही शनिवारी आलो कारण रातच्यानं उशीर झाला. तर ते म्हणजे मी धाब्यावर थांबतो. मी थांबा मग तिथं उतरून दिलं त्याला. आम्ही रामपूरला आलो. मग सकाळी आता तुम्ही त्याला 10 वाजता फोन लावला बा आपल्याला कपडा घ्यायला जावं लागते काही येत रे बा. तर त्याचा फोनही नाही लागे काहीच नाही लागे. मग तुम्हाला माहित पडलं की बा कुठे गेले काय गेले. तर आम्ही धाब्यावाल्याला भेटून आलो ना. म्हणलं बा रातच्याने इथं आलते ते कुठं आहेत. ते म्हणजे आलेच नाही म्हणून रात्री. मग आता आम्ही काय म्हणावं. निरा बयास आहे ना तिथं ते कोणतं ते ढेबऱ्या म्हणाचं कोणतं आलू घ्या ते काय अक्कल आहे का त्याला घुटण्यात आहे त्याला. मग काय माहिती राहते निरा काय म्हणजे संरक्षणासाठी तिथं ठेवेला आहे. मला गायब होती तरी पता नाही लागत त्याला. आणि ती एक कोणतं एक वासायला तोंडाचं कोणतं पोट्ट आहे ते एक. आणि ती एक बारका आहे कोणतं होतं. हे देणकीचे जवळ कोणत्या कामाचे. मग सरे निरा असे म्हणजे जे काही लोक बा कुठं कामाधंदे काही सुचत नाही असे लोक त्याच्या धाब्यावर आहेत. असं काय होणार नाही मग असं होणारच आहे ते. बा मारती मी काय म्हणलं आता पोलीस स्टेशनला चाललं जाऊ. रिपोर्ट देऊन देऊ आपण. हो त्याच्या बाबाची भेट घेऊ. खरं खरं त्याला सांगून देऊ. कुठं लपून ठेवता आपण. भस्कन कोणी जात विचारायचं सोय आता. आता ना मग माहीत होणारच आहे ना ते. हो ना तेच तर आता काय करावं. चला मग जाऊ द्या घराकडे चला. या मग मागून आम्ही होतो पुढे. ते बा तुम्ही काय करा फोन करा शांताराम भाऊले ना आपल्या त्या सरपंचाले. तिथं येऊन जा म्हणा लवकर लक्ष्मणच्या घरी. तिथं काय ठरवता येते मग रिपोर्ट द्यायचं. इकडे साहित्य वावरात नाही देतो आवाज येईल मी. हो चला मग या लवकर तुम्ही पुढे. आम्ही आलोच मागून. बाबा तुम्ही सांगितल्याबरोबर आम्ही गेलो त्याच्या सासऱ्याच्या घरी पाहायला नव्हते तिथं. मग बाकीचे मी सोयरे धायरे त्याचे फोटो लावले इकडे तिकडे हे ते. काहीच थापत्ता नाही त्याचा. देतात बरोबर तुम्हाला बोलावून घेऊन या लवकर. बरोबर म्हणलं चला लवकर तुम्ही. आपण अचानक झालाच कसा गायब हेच नाही समजून राहिला म्हणलं कसा. रातच्या 11 वाजता ते धाब्यावर तुम्ही उतरून दिला म्हणता. आणि तिथून मग गेला कुठं ते. मला वाटलं बा हरकी जाणं गेला असं सासऱ्याची. तर काय सांगता येते एखादा माणूस कसा म्हणजे एखाद्याचा विचारात काय फरकच पडते ना. आता एकचं साक्षगंध झालं. मोठा माणूस होता आनंदात. काय झालं काय नाही बा काही समजायलाच मार्ग नाही मला. कसं करतात बोलावलं का मग पोलीस स्टेशनला द्यायच म्हणता. मग काय तर कालच द्यायला पाहिजे होता आपण. मग काय कालचा दिवस पुरा गेला ना खाली आपला. मग आता रविवार दिवस गेला. आता आज तर कमीत कमी आपल्याला दाखवायचे लोक द्या नाही लागेल का रिपोर्ट. असं वाटते का माणसाला असं होईल म्हणून. आपल्याला तर काल 10-11 वाजता माहीत झालं कपडा घ्यायला जायच्या आधी. म्हणून म्हणलं कसं आता आपल्याला वाटलं ये बा 12 घंटे 24 घंटे आता कुठं गेला मोबाईल बंद असं काही असं ना. पण आता तिथं काही ठांगपत्ताच नाही लागू राहिला ना. कुठं गेला काय गेला याचा मार्गच नाही समजून राहिला ना. झालं काय कसं काय झालं बा काही समजायला मार्गच नाही. नेमकं झालं काय रे बा शांताराम भाऊ भलेच वाटते भरपूर दगा फटका त्याला कोणतरी हे बा त्याची दुश्मनी होती का कोणा सगळं काही दुश्मनी वगैरे. धाब्यावाला म्हटलं की समजा असू शकतं काय सांगता येते का. एखाद्याला मटन नसं दिलं काही असं समजा उदार गिदार असं काहीतरी. अशा वृत्तीचा माणूस नव्हता लक्ष्मण कोणाचे असली नसली पैसे तर बा समावून घे. जाऊ दे बा नाही का तो आपण नंतर देतो नाही देऊ नको. असे किती लोक असे फुकट जेवून जातात त्या धाब्यावर. मग मला तर वाटतं बा काय कोणा काटा काढून काय सांगा बा काय दुश्मनी तर नाही पण त्याची कोणा सांग. म्हणजे कसं त्याचा स्वभाव कसा साधा होता. बहुतेक तिकडं तर नसेल काही समजा दिलजेले प्रकरण काही समजा एखादं पोरीविषयी काही तिकडचं समजा. त्याचा जे सासरा आहे त्याला पसंत नसेल त्या पोरी गिरीले हे असं काही तर नसेल समजा मॅटर काही एखादं. तसं काहीच नाही हो काही आपलं दिलजेले हे ते शुभती राहतो काही बोलता आपलं काहीच नाही ना. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरी गेलो पाहिलं. कसं तुम्ही बरोबर गुपचूपमध्ये जा पाहू आहे का तिथं. तर आम्ही त्याच्या खबरही लागू दिली काय झालो काय नाही. तर सहज चाललो होतं म्हणलं बा असं विचारपूस करू निघालो मग आम्ही तिथून. मग तिथं काही आम्हाला दिसला नाही. तर काय असते कोणाचं काय कोणाचं काय आपल्याला काय माहिती राहते रे बा अजून. म्हणून म्हटलं बा काय काय नाही. ते बा आता आपल्याला त्याचा फोटो कुठं आहे का लक्ष्मणचा एखादा म्हणजे काल कोणते कपडे घातले होते हे ते म्हणजे कोण की द्यावं लागेल ना आपल्याला ते. आता पोलीस स्टेशनला जास्त लागते आपल्याला. त्याच्या सासऱ्या गिसऱ्याला माहीत करावंच लागते आता. झोको आता काही इलाज नाही. सालबर्डीचे फोटो आहे त्याच्यावर. ते कोणते कपडे घातले हे ते सगळं दिसते तुम्हाला दाखवतो मी. काही वादा नाही तसा. फक्त चला तुम्ही घरी चालला तर पहिले. काय आहे पुढचं पाहते. आता काय म्हणा बायले यायला सांगितलं मी येऊ नका म्हणून इथं लक्ष्मणच्या घरी. सांगतेस ते विचारते ते लक्ष्मणच्या आईले आता कुठं आहे लक्ष्मण. आपण आता किती लपू ठेवा. जा बरं सांग बरं त्याला जा म्हणा घराकडे. काय शांता मावशी तुम्हाला माहिती आहे का तिकडे सांगू नका ना. तर सध्या कसं मग टेन्शनमध्ये येते ते लक्ष्मणच्या आई बाबा. मग काय जा तुम्ही घरी जा ते त्याने सांगू नका सध्याशी. बाबा आम्हाला किती काळजी वाटली. आम्हाला आला का लक्ष्मण म्हणून पाहासाठी आलो आम्ही. पण तुम्ही कसं आम्ही सांगतो तुम्हाला काय झालं काय नाही. तर मग सध्या काहीच नाही अजून त्याचा पताच नाही लागू राहिला. चालू आहे आता चौकशा चालू आहे इकडे तिकडे. तुम्ही जाऊ नका त्याने माहित पडू नका देऊ सध्या. बरोबर बाबा जातो आम्ही घरी. पण आता काळजी वाटते ना आम्हाला. मग आता कपडा घेणं होता काल त्याचा कायच करा म्हणलं हे असं व्हायला पाहिजे होतं का आता. झालं ते आता पण आता त्याला काही इलाज आहे का लागेल ना काही ना काही मार्ग लागेल असं इकडे तिकडे काहीतरी. असं काही विशेष नाही आहे. जा तुम्ही आता घरी जा फक्त इथं थांबू नका तुम्ही सध्याच्या. निघा तुम्ही जा. बरं जातो मग आम्ही आता. फक्त सांगू म्हणलं काही लागला पता घेतात मोठी काळजी लागली आम्हाला बी.
लय गलत झालं ना हे. कसं आहे बा, काय सुचून नाही राहिलं मार्ग म्हणजे बा. कालपासून झोप नाही, रातभर बिलकुल असा टेन्शनमध्ये. कुठंच गेले असून बा लक्ष्मणराव, काय करा कशी रात काढली माय मला माहीत आता. मग रविवारी आपण रिपोर्ट संध्याकाळी द्यायला पाहिजे होता, यायनं सांगितली नाही माहिती तुम्हाला. मग मी म्हणून यायले की बा यायच्या आई बाबाला सांगा टच करा. हे म्हण नाही म्हणे येतील म्हणे बा आई बाप काळजीत राहतील. अरे काळजी आता आहे ना, नंतर आहे नाही का. म्हणून म्हणलं कसं असते आता आपण रिपोर्ट देऊन देऊ सरळ सरळ. हो म्हणजे कारण की याच्यात काय घातपातही होऊ शकते ना, काय सांगता येते. लक्ष्मण गेला कसा बा. हे सालबर्डी गेले, हे तिघं चौघं जण. हो यायच्यावरच काही ना काही समजा आपल्याला खोल फिटिंग करावं लागणार आहे. कारण की बाकीचा याच्यात काही रोलच नाही ना. बाकी यायचा मारत्या झुमऱ्या आणि त्याच्यानंतर आपला हे भानू. हो या तिघालेच माहित आहे काय खरं आणि काय नाही. तर हो काय डोळ्यात डुबला का आणि काय झालं का ते सगळं त्याला माहित आहे आता. बाबा शिवला काही बोलतं का रे, तसे नाही तर बाबा हे लेकर दुसरं काही असं कुठं बा. ते बहुतेक भुलला का काय झाला सालबर्डीले का काय सांगा बाबा. साधा भोळा माणूस आहे ते. काही नको बोलत जाऊन तू. मनात आलं तसं बोलत राहते बा. काही बिले काय मारते आणि असे बोलते आहे ते. काही करणार आहे घातपात नसेल तसं बोलून राहिला फालतूले का. काही असं बोलत नको तू. काय खरं खरं तेच खरंच बोलायला लागेल का नाही. जत्रीत हार पाहिला का लहान राहिला का लक्ष्मण. हो काय झालं काय नाही याचा आता काही ना काहीतरी माहिती द्यास लागेल का नाही. आता त्या सासऱ्याचा किती फोन आला मला. म्हणलं काल आता त्याला सांगितलं मी की बा तुम्ही म्हणे की सांगू नका द्यायला. मग मी म्हटलं बा कपडा आजच्या दिवस कॅन्सल, सोमवार घेऊ बा. भाव वाढले सोन्याचे 66 झालं असं तसं काहीतरी एक दिवस लांबवला. आता आज काय सांगा द्यायला. छप्पन खेळा पोरीचा मामा राजा मानलेला मी. मला तोंड द्या लागते ना. मग तोंडावर पाहून राहिले तुम्ही मला. मग जे काय खरं आहे त्याची आता माहिती होईलच. लवकरात लवकर रिपोर्ट द्या त्याला सांगून द्या काय खरं खरं सगळं सगळं बिलकुल बागायला क्लिअर करून टाका मॅटर. बरं लक्ष्मणचा फोन आहे का पाय बरोबर. शिवलाल पाय रे बा. हो पाय पाय. हॅलो शिवलालजी टोयकोटे बोलतो म्हणलं. घनश्याम ट्रेडर्स शिवलाल ट्रेडर्स बोला. कोण बोलता. शिवलाल भाऊ कुठं हा कुठं म्हणलं मार्केटात पाहून राहिले तुम्हाला मगापासून दिसूनच नाही राहिलं तुम्ही. किती वेळचा आम्ही 5-6 जण म्हणलं पोह्याचे. आपलं कारंजाजवळ पोहा आहे ना पोहा. तिच्या म्हणलं हरभरा आणला होता हरभरा. हो ना ऐकलं ना म्या. तुम्ही काही हे पा गडबड नका करू. तिथं घनश्याम भवन आहेत का ते आहेत ना. मी इकडे आज कपडा आणायला चाललो होतो लक्ष्मणराव अमरावतीले. माय होत नाही ना आज येणं. मग काय तिकडे त्याला द्या ना आहे ना ते ना. तुम्ही असल्याशिवाय चाल नाही बसत ना आमचा. तुम्ही म्हणणे का मग तसं मागच्यासारखं पाहा ना मग ते. तेच म्हणलं डबल करायचं ना आपला हरभरा. त्यासाठी म्हणलं जरा फायदा होईल तरी काहीतरी. घनश्याम भाऊ थोडी ते फायदा होणार आपला. थांबा ना तुम्ही लोक आहेत नाही तर तुम्हाला समजत नाही. हो ना ते आज घनश्याम बोल द्या नाही तर मग आजच्या दिवस टाकू नका तुम्ही हराशीत नाही. हो आता सध्या माय होत नाही ना ते. पाहतो ते लक्ष्मणराव जर आले तर मोठं इकडे प्रकरण झालेलं आहे नवीन. त्याचं जर समजा काही नाही झालं तर मी येतो मार्केटला उशिरा जरासा. थांबजा तोपर्यंत. थांबजा या ना ते राहू द्या ना बाकीचं. या म्हणलं 5-6 जण ना मी तेच म्हणलं ये जा म्हणलं ये जा. हो ना इकडे माणूस कोणत्या टेन्शनमध्ये तुम्ही काय लावलं राजा. हो येऊ राहिलो ना मी येतो ना. मी जमलं तर येतोच मी. ठेवा फोन ठेवा तुम्ही. काय फोनावर करायला मॅळ करू राहिले मार्केटातले लोक. थांबतो जरा आता तुझ्या विषय बंद कर. आम्हाला आमचं काम करू दे पहिले. तर सरपंच साहेब मी काय म्हणत होतो मी रिपोर्ट लिहून देतो मग लवकर. आपला देवदासन त्यानंतर कंदीला बजी आपला झुमऱ्या त्याचीच गाडी समजा गुंपापुडीची त्याला पाठवून देतो 4-5 जण समजा. आपण घरीच थांबू जरा. कसं राहते पाहुणे रावून येऊन राहिले कोणी हे ते भेटगोटा. म्हणून म्हणलं संपर्क फोन घेणं लावायला आपण घरी थांबू. तसं करा तुम्ही. जा पद्धतशीर लिहून द्या द्यायले. निघा म्हणा लवकर. मग जास्त काही उशीर करू नका म्हणा. बरं मी काय म्हणतो शिवला जाता का तू म्हणलं त्याच्या संग. मग जाशील तर जाय मग गाडीत त्याच्या. बा घनश्याम भाऊचे 5-6 फोन आले तर याच म्हणते माझ्याशिवाय बा इतकं पान नाही आलं ना तिचं मार्केटमध्ये. इतके लोक मी वाट पाहून आहेत. आता तुम्हाला काय सांगा. मग आता मी काय करतो थोडासा उशीर का होईना पण आता निघाच लागणार आम्हाला. हो आता पाहा तुम्ही रिपोर्टचं आहे ना. आता रिपोर्ट देऊन द्या नंतर संध्याकाळी पाहू आपण काय करायचं याच्यावर. लवकर जा मार्केटात. इथं थांबू नको तू फालतू माणसाचं टेन्शन वाढत. जाय हो जाय मग लवकर जाय. ते मार्केटचं काम कर जाय. बरं ठीक आहे तसं करतो मग. तर मी काय म्हणतो शांताराम भाऊ आता पोरीकडचा जर फोन आला तर मग काय सांगू काय म्हणलं मग नेमकं. म्हणजे आता खरं सांगायचं लागेल का नाही राहू दे तू. आम्हीच करतो ना फोन. मग काय त्याला पोलीस स्टेशनमध्ये या म्हणतो तिकडून. हो इकडून हे गेले तर ते तिकडून येते ना. हो मी करतो बरोबर फोन त्याला पद्धतशीर. तू नको करू. तर मला गमणार आहे का फोन नाही केला तर मग फोन तर करणारच मी आता. हो जाऊ द्या. बरं ठीक आहे मग मी काही करत नाही पाहतो मग आता तुम्ही करता हिशोबानं बरोबर सांगता त्याला. द्यायचं धक्का नाही बसला पाहिजे त्याला. हो ठीक आहे मग मी निघतो मग. हो चला मार्केटला जाऊन येतो मग आता. हॅलो हां बोला म्हणलं. काय शिवलालजी कसे हो लोक तुमच्या गावची. तुम्ही पाना बा त्याला सांगा ना म्हणलं आजही कपडा घेणं आहे नाही आहे. आम्ही तयाऱ्या करून बसलो वाट पाहून राहिलो. आत्ता 2-3 जण येऊन गेले तुमच्या रामपूरचे. सहज आलो म्हणे बा पाणी गिनी पिलिंग गेले तर काय आता कायच करा काही समजून नाही राहिलं मला. मी गेलते वाटते कोणतरी तर दिलं वाटते यायला माहिती करून. असं म्हणजे रामपूरचे 2 जण आले होते तर नाही. हो काय म्हणे लक्ष्मणरावविषयी सांगितलं का त्याने काही. लक्ष्मणरावची खबर समजली का म्हणलं तुम्हाला. नाही तसं काही विचारपूस केली नाही त्यानं. फक्त कसं हुरय पाच जायचं जराशे. हो दिशी काळजीतच मला. हो 2 जण टकलेच होते ते. हो गाडी घेऊन आले होते हिरोंडा. हो हिरोची गाडी होती. थांबले चहा पाणी घेतलं निघाले म्हणे सहज इकडे चाललो होतो म्हणे बा म्हणून भेट द्यायला आलो. हो असे म्हणत बा. हो आलं लक्षात आलं माहिती आहे. ते पासाठीच आले होते बा. लक्ष्मणराव कदाचित तिथं आहे का बा तुमची तिथं. हो सगळे सोयऱ्या धायला फोन लावले तर त्याच्या आत्या मामाच्या घरी जाऊन आलेत पोट्टे. हो सगळे सुरू आहे इकडे तपासणी पाहणी चौकशी सुरू आहे. पण कसं आहे तुम्हाला काही आम्ही सांगितलं नाही आतापर्यंत. असं होतं ते काही चबरे लोक म्हणजे सांगू नका. आम्ही आता म्हणलं त्याला सांगून द्या म्हणून. पण जाऊ द्या आता तुम्ही काही चिंता करू नका. आम्ही सांगतो संध्याकाळी काय तर तुम्हाला आता शांताराम होता फोन येईल. बोलतात ते काय म्हणतात म्हटलं काय दिसत नाहीत का ते. काय झालं त्यांना. तसं म्हणजे दिसून नाही राहिले का काय झालं काय म्हणलं नेमकं काय झालं प्रकरण. साहेब शांताराम भाऊचा फोन येईन तुम्हाला आता. ते सांगतील काय आहे काय नाही ते क्लिअर. मला जायचं मार्केटमध्ये. मी संध्याकाळी सांगतो तुम्हाला काय सविस्तर. प्रकरण जरासं वेगळंच वळण घेऊन राहिले. जरा मी सांगतो काय आहे तर तुम्ही हे बा शांताराम भाऊ काय म्हणते ते तुम्ही ऐका आता. नेमकाच फोन येतेच तुम्हाला आता.
तसं हो का? बरं बरं, म्हणजे समजा लापता आहे नाही. अरे बाबा, मोठं कठीण काम झालं. काय झालं असं का हो? काही असं काही वेगळंच आहे का काही? पाहू ना आता ते रिपोर्ट द्यायला चालले तिकडे ते. आता तुम्हाला बी फोन येणार आहे आणि तुम्हाला तिथंच बोलावणार आहे पोलीस स्टेशनमध्ये. आता तिथं तुम्ही आता ये जा त्याचा पहिले फोन येऊ दे त्याचा. बरं पाहतो ना मी आता. हो, तसं मला त्यांनी सांगितलं नाही, पण माझ्या लक्षात येईल, जरा काळजी दिसत मला ते दोघं जण. हो हो, बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, पाय तुम्ही काय आहे तर. हो, एकदा तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊ द्या फोन द्यायचा. मी ते बुलट्याचे फोन येऊन राहिले मला दादा की फोन आले त्या मारत्याचे. मग काय लक्ष्मणराव आले का जाऊन पहा माघारी आले का इथं आले का तिथं आले का परेशान आहेत ना ते. तुम्ही म्हणता माहित नाही आम्हाला रातच्या 11 वाजता काही आले आणि काही गेले तर. आता तुम्ही सांगा नाही का कमाल का तुमची, म्हणजे तुमचा मालक इथून गायब होते रातच्या 11 वाजता सालबर्डून आले तर इथं उतरून दिलं तर म्हणते ना, असं सांगे ना मारते मला. ना हे पहा आम्ही आता इथं नसतो. तुम्हाला तर माहिती आहे ना, आम्ही रातच्यानं घरी जात असतो. आम्ही 9 वाजता घरी गेलो. आता हे आलो पंगायला माहित असायला पाहिजे काय काय नाही तर ते असते बाई इथं. बाकी व्हायरस गिरस आम्ही सगळेजण घरी जातो ना. नाही ना बाबा, तुम्हाला काय सांगा, आता आलेच नाही ना ते, आलेच नाही ना, मला माहित आहे ना, मी आता जागाच असतो. रात्रीचे 11 वाजता आलेच नाही ते. उभे माणूस गायब होते म्हणजे काय ते म्हणते इथं सोडून दिलं. हे तुम्ही म्हणता इथं आला नाही. कपडा घेणं होता काल माणसाचा राजा, आज अजून याचा पत्ता नाही. आता पोलीस स्टेशनला जातो म्हणते ते काय करते काय नाही तर हेच घोर केला बा तुम्ही. केला बा आम्हीच घोर केला म्हणता मग, कमालच नाही का आता. आम्हाला नक्की सांगू राहिले इथं आलेच नाही ते. हो काय दादा, आम्ही काय करणार आहो? पाहिजे बा आले सांग ना म्हणलं मला. हो त्याचे धवधव फोन येऊन राहिले म्हणलं. सांग ना आले गेले तर टचमध्ये राहायचा. हो ना टचमध्ये सांगू ना आम्ही का परेशान नाव करायचे, आम्हाला सगळं गमून राहिला का मग काय तर. काय गड्या इकडे उघडे म्हणलं तू. हे गर्दी काय आहे म्हणलं, ऑटोवर गाड्या आणि क्रुझर कसं काय उभे आहे म्हणलं इथं. काय झालं पुढे? काय झालं, आरटीओची गाडी अर्धा 1 घंटा झाला जाऊनच नाही राहिला ती. मग काय तिथं बसेल आहे. हो हे बा एकाची हिंमत नाही उरायला जायची. मग तिकून आला बिलकुल थंडागारच होऊन येऊन राहिले. मग 2-3 जण आले तिकून बिलकुल हे बा थंडागारच करते ते. पूर्ण कागद चेकिंग हे ते लय चालू आहे बाबा. आम्ही तर रिपोर्ट द्यायला चाललो होतो. आता कसं काय करावं म्हणलं आता रे, आपण घरी बघतो लय कडक चेकिंग आहे का? आम्ही विचारूच नको ना. हे बा 10, 15, 18 हजाराच्या खाली दंडच नाही म्हणते. हो सांगेन आता 1-2 जण चालते दाखव, कागद दाखव, हेल्मेट दाखव, हे दाखव, पट्टा लावला का नाही लावला का, लायसन आहे का, विमा काढला का, पॉलिश आहे का. अरे बाबा विचारूच नको ना. पुरं पागलच बिलकुल. गाड्या जमा केल्या म्हणते 5-6. मग हे स्कूल बसा हे ते 7-8 जमा आहेत तिथं. हो आता काय होते काय नाही. आता काही जाती बिचारा वाट पाहू राहिलो मी. मग काय हे बा सगळे लोक थांबेला तिथं. आलं का मोठं कधी झालं बघ. आता कसं काय करावं जाऊच नाही मग नाही का. पुढे जाण्यात मजाच नाही रे. थांब ना जरा. एवढी काय गडबड आहे तुला? काय गडबड काय म्हणलं विनाकारण बसची नाही फालतू 10-20 हजार दंड बसून. आता रेतीवाल्याले ट्रॅक्टरवाले हे बा 44,000 रुपये दंड पडला. मग गेला ना लढतच गेला ते ट्रॅक्टरवाला. म्हणजे पैसे आणायला चाललो म्हणे. काय करता म्हणे ट्रॅक्टर जमा आहे म्हणते तिथं. आता त्याचं त्याला माहिती काय करतील काय नाही. पुरे हे बा लोक जाऊनच नाही राहिले पुढे. पाय बा तू हिंमत कर. पण तुला अर्जंट काय असं काहून चालला तू एवढा? तुला माहितीच नाही का, हे बा जास्त काय सांगता येत नाही ना. लक्ष आहे का नाही काय बसायला कालपासून दिसूनच नाही राहिला. आता कालच रिपोर्ट द्यायला पाहिजे रातच्या, पण ते कसं माहितीच नाही पडलं कोणाला. आता ते लक्ष्मण कुठं गेला काय गेला त्याचा रिपोर्ट द्यायला आम्ही 4-5 जण चाललो. असं होतं आमच्या विचार 2-3 अंतर गाडीत बसेल आहे. आम्ही 2-5 जण आहोत सगळे. बोलता लक्ष्मण आता साक्षी झालं म्हणता ना. काय बोलून राहिला? हो राजा, रविवारी कपडा घेणं होता ना. मग काय तर रविवारी हे बा दिसलाच नाही दिवसभर. आता सोमवार आला आजचा. आता काय आता पोलीस स्टेशनला शेवटी आता रिपोर्ट द्यायला चाललो आम्ही. गेलाच नाही ना. कुठे गेला काय गेला पताच नाही. आता सालबर देऊन आला ते कुठे गेला काय त्याचा अंदाज नाही लागू राहिला. मोठं कठीणच काम झालं मग. हे बा मी काय म्हणतो झुमऱ्या हिची सायकल घे हॉटेलवाल्याची. पाहुणे पोझिशन काय आहे तर आरटीओ गेला का नाही गेला. तुम्हाला कसं अर्जंट काम आहे. एक तू चेक करून ये काय पोझिशन आहे तिची तर. मग कसं पुढे मग आपल्याला पाऊल टाकता येते. मग तू तेवढं चेक करून ये. सायकल देतो पण तुला. तसं करावं रे का. हो देवर सायकल ते हॉटेलवाल्या सायकल मागून लवकर. पाय तुम्ही काय मग पोझिशन पाहून तिची करून आम्हाला अर्जंट जाता सारा रिपोर्ट द्यायच लागते ते. बात तुम्ही 2 मिनिटात वैकी जाईन आपल्या आलोच मी. अरे का माणसा तुम्ही बिचच भेकाळ भाऊ. आता हे गाड्यावाले वाहनावाले काऊन एवढे भेटा कोण म्हणलं तुम्ही? टाका ना गाडी. तुला काय अर्थ नाही. आपल्या किती सीटा किती पैसे येईल? आता तसं नसतं कधी आपण ते कायच्या अडकून ठेवून असतील ते. आपलं काय सगळं बरोबर आहे का. हो आपले आहे सीटा बरोबर आहे. 5 सीटा आहे. 5 सीटाचं परमिशन आहे. पण आता ते कागदपत्र लायसन ते काय पॉलिसी ते कोणतं काय काय असते ते. बुडीनं कुठं ठेवलं काय ठेवलं आता आहे नाही याची ती पाहा लागणार किती. मग काय आता आपल्याला काय माहिती आहे ते बसल्यावर काढली गाडी. मी म्हणतो तुम्ही अगोपणा करताच काय? कागद तुम्ही संघ कोण नागत गाडीचे? संघच गाडीचे असले आपल्या. कोण अडवते आपल्याला काय सांग काय म्हणते त्याची कोण अडवते? काही का तुम्ही कधी अगोची कामं करता. मा भाने सगळे कागद जवळ ठेवते ना. आता लोक का ते असतील पुरलं ते गेलो असतो आपण. ते गोष्ट बरोबर आहे तुमची. पण ते आपल्या हातात नसते गाडी. हे आता या गाडीच्या कागदाचा बुडी नाही माहिती सगळे. म्हणून कसं आपण काही पाहिलं नाही. भस्कर बसलो निघालो. तसे कागद जवळच पाहिजे म्हणा. लायसन अर्जंट पाहिजे. आता काय करावं आता पाहू का जाऊ का नाही. पाहतो मी आता म्हणजे सायकलला जाऊन पाहतो पोझिशन काय आहे तर. गेला तर मग टाकून येतो. मग कसं जरा थांबा लागणार आपल्याला नाही. फालतू 10-20 हजार फटका बसायचा. आधीच तर कसं कळकी नाही माणूस आहे. पिक पॉईंट नाही काही नाही. आता बसा लागणार फालतू. आलोच मी आता सायकल पाहतो जातो बघा. बसा तुम्ही त्याने उतरा म्हणा खाली. चहा घ्या म्हणा तोपर्यंत. काय बा काय ती सायकल घेऊन जा. ये लवकर जा. आणलं सायकल बसला तिथं गोष्टी सांगत काय बघायला तू. आलो मी 2 मिनिटात दे लवकर. आलोच मी 2 मिनिटात आलो. बाबा कसं काय कठीण आहे रे बाबा. ही सुकाटा सापडला याच्या हाती नाही. कठीणच का बाबा. आरटीओ सापडलं कडक दिसते बोले बाप्पा. कॅमेरा हॉटेल लावला बाप्पा रे. कठीणच का बरं चौरी करायचं कामच नाही का. कॅमेरा लावल्या म्हटलं 100 घेऊन 50 घ्यायच्या मग आली तर बाप्पा बाबा कठीणच ऐकायला काय करते तर पाहा जरा.
तुला समजत नाही का मराठी सांगून राहिलं तुले 3 खेप 4 खेप झाला ना तुला तेच ती गोष्ट सांगून राहिलं ना गाडी उभी करायला स्टँड नाही तुला एक माणूस धरून आहे मगापासून गाडीचे काटे बंद आहेत सगळे त्याला इंडिकेटर नाही लाईट नाही कागद कोणते आहे तो घरी आहे म्हणतो घरी आहे तर आण मग घरी काय ठेवली तिथं का पूजा करायला ठेवलं घरी संगा आणायची गाडीत डिक्कीट ठेवायची तू हे बाय इथं शिकूच नको काय मुकाड्यानं पहिले तू घरी जा आणि ते गाडीचे कागद ते बाकीचे स्कूल बसवायला काऊन गेले ते पहिले मुकाड्याने एक तर दंड आणा नाही तर मुकाड्याने तुमचे कागद आणा बिलकुल बाबा काय इथं कॅमेरा लागलेला आहे समजलं का इथं चवणे करायचं कामच नाही करायचं काय सटकन लवकर बाजूला गाडी तिकडे लावलं साहेब खरं सांगतो तुम्हाला खोटं नाही बोलू राहिलं ना गाडीचे कागद आहे घरी आहे नक्की सांगतो तुम्हाला मी सांगू राहिलो तुम्हाला खोटं नाही बोलत नाही मी हे बा इचुकाटा संघटनेचा अध्यक्ष म्हटलं साहेब असं म्हणजे साधारण माणूस नाही ना मी मनसांत एक दोघांचे फोन लावतो बा काही आपली ओळखी पाडकी आहे जराशी बोलता का त्या संग लवकर फोन देऊ का समजून नाही राहिला का वर कॅमेरा दिसून नाही राहिला म्हणून तुम्हाला हो ते मला कोणी सांगू का तुमचा कोण तिकडे बसेला आहे त्याचं मला काही येणं नाही मला कागद पाहिजे इथं नियमात सांगा तुम्ही काय तुम्ही नियमात बरोबर आहे का तुम्ही काय बोलता तुम्ही माझं काय बोलून देता तुम्ही 100-200 देतले असं माणूस दिसून राहिला का तुम्हाला सटकन तुम्ही कागद आणा नाही तर 2 जण इथं थांबा 1 जण गाडी घेऊन वापस जा लवकरात लवकर कागद घेऊन इथे या तसं नाही साहेब ते वादा कसा आहे आमचा आम्ही गाडी घेऊन गेलो असतो पण गाडीत 50 रुपयाच पेट्रोल टाकलेलं आम्ही आता जा पुरतं तिकून यायचं ते अजून टाकत असतो आम्ही कामाले हमाली समजा करतो आम्ही दलाली हमाली ते मार्केटात आम्ही पोती उचलायचे कामं करतो म्हणून म्हणलं बा गरीब परिस्थिती आहे आजच्या दिवस जाऊ द्या डबल पासून कागद संघ आणि आम्ही फक्त आजच्या दिवस समजा आलो टेबल सीट म्हणा गलती झाली आमची ते मान्य करतो आम्ही पण बा आता काय इलाज नाही मला परिस्थितीच तशी आमची म्हणून होय असं नहीं गरीब भाई ये वो यहाँ पे नहीं चलता सबको रूल समान है बड़ा हो या छोटा हो कोई भी हो कागज लेके आओ तुम पहले बाद में फिर तुम्हारा क्या है तो देखेंगे फिर चलो बाजू हो जाओ चलो 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 स्कूल बस वाले लेके आओ तुम जल्दी यहाँ पे क्या रुके नहीं तो दंड भरो हो गेला ना भाऊ गेला भाऊ गेला पैसा आला गेला भरतो दंड भरतो इतनी बड़ी स्कूल बस चला रहे हैं बाकी का देखेंगे तो गाड़ी की कितनी ढंगर गाड़ी है वो बच्चे को कुछ हो गया तो तुम क्या है साइकिल वाले टकले चल चल भाग जल्दी हो चाललो ना साहेब मी वावरात चाललो होतो इकडे साहेब मी वावरात चाललो होतो मग इथं काय थांबला मग निघलो घरी तो धरबा तिकडे मग झुमऱ्या कसं काय आलं सायकल झुमऱ्या काय आवाज देत नाही वाटत नाही त्या माय जास्त लागतं पैसा नाही आला झुमऱ्या गेले का ते का तिथंच आहे अजून काय पोझिशन अच्छा राजा पोझिशन लय खराब आहे रे मग काय तर ते 2-4 पा गाड्यावाले तिथं आहे तर कोणी पैसे आणायला गेले हो कॅमेरा आहे मला कॅमेरा हो तिथं कॅमेरा लावलेला आहे बिलकुल काहीच चौरे करू देत ते हो आपली इचुकडा काय सापडले मला कधी म्हणजे हो त्याची गाडी पकडली त्यानं काय होतं काय सांगा हो गडे ते आता आपले पुढेच गेले होते ते हो ते पकडलं का ते अच्छा मग काय तर हो ते ऐकच नाही ते फोन लावतो पण यायला लावतो त्याला लावतो काहीच नाही मला तर धमकावलं त्याला म्हणून पळत आलो मी कसं करता म्हणलं मग नाही घरी सध्या दुसरा मार्ग आहे काही आहे म्हणा आपण फेऱ्याच आहे आता हे इकून जात आहे त्या डाव्या बाजूनं चालता का मग इकून तसं करावं मग नाही का काही असो तिकडे फिरा असो काही असो जात लागते सामान रिपोर्ट नाही राहा कधी म्हणजे कुठे आहे बाकीचे कुठे आपले तेव्हा चहा पिऊन येतो म्हणे मी देवदास आहेत दोघं तिघं देऊ का आवाज येईल मग आवाज नाही द्यायला इकून जायला पुरत नाही आपल्याला हो 10,000 फटका आहे इकडून हो चला मग ते आवाज द्यायला फटकन चालेल इकून मग मी काढतो मग इकून हो चालेल जाऊ याच मार्गे आता कोण किती काही जात नाही वाटते बा हो पक्की चिटकेल दिसते मला तो आलं खतरनाक होते बाबा मग काय असं पाहिलेच नाही आरटीओ चल चल हो काढ लवकर तुम्ही काढ बाई काढतो चल का हो कुठं हा म्हणलं लवकर या ना बा काय शिवाल भाऊ तुमचं काम राजा तुमच्याशिवाय बा इकडे पत्ता नाही हालत ना राजा लोक निरा म्हणलं बा कुठं गेले करू तुमच्या नावावर राजा माल येऊन राहिला कुठं हा तुम्ही लवकर या ना बा त्याचे पोयाचे 2-4 जण आहेत ना ते मागे धुणे हात धुवून मग काय कुठं आहेत ते मार टाकू का नाही टाकू तर या लवकर ते उमेश भुशवार आहे ते 2-4 जण आहेत त्याचे आणि आपले ते याचे आहेत त्या सती आसोल्याचे आलं एक ट्रॅक्टर ते हार्वेस्टरवाला ते सागर राठोडा शैलेश पाटील 2-4 जण आले ते कुठं आहे शिवलाल भाऊ पोर राहिले ते माल द्यायचा आहे म्हणे मला येते ना बाबा या लवकर या म्हणलं कुठं आहात काय कसं येऊ राजा म्हणजे सांगा ना तुम्ही सांगा ना हे गाडी पकडली ना आमची इथं काय आरटीओ आलेले आहेत गाडी राजा वेपा म्हणलं ठाण मांडून बसेला आहे तर पण आता आम्ही आलो गाडी टेबल सीट होती त्यातल्या कसं गाडीला नाही आमच्या कोणतं काहीच हो इंडिकेटर नाही तर काटा चालू नाही तर कोणतं काय मोठं कठीण काम आहे तुम्हाला माहिती आहे पाहायला तुम्ही गाडी हो कागदही नाही आमच्यापाशी बरोबर सारखी त्याची तर म्हणलं हे बा ते कसं सोडूनच नाही राहिलं एक तर पैसे आणा म्हणते नाही तर गाडी इथं ठेवा नाही तर गाडी घेऊन जा 2 माणसं इथं ठेवा हो सुसून नाही राहिलं काय करावं हो आता म्हणलं मी सेटलमेंटचं पाहिलं तर मग एका कोपऱ्यात नेलं त्याला तर कमीत कमी 5,000 होऊन राहिले ते हो 5च्या शिवाय तर बजेटच नाही म्हणे नाही तर मग बिलकुल ऐकूनच नाही राहिलं बिजा कळक काय तुम्ही राजा घोर करता तुम्ही हे बा माही गाडी नेत जा बा एक पण ते तुमचा लोचा नको आणत होतो मग काय नसते लोचे करता इथे टाईमवर माणूस पाहिजे तुम्ही आता 5,000 दंड पाडला का तुम्ही मग आता कसं काय करावं म्हणलं मग ते हे बा मी देऊन द्या त्याला गाडी ते तूच घे म्हणा जाऊ मला ते हे बा म्हणलं घनश्याम भाऊ काय आम्हाला माहित बा मग आता 12,000ची घेतली हो पोट्ट्यान राजा म्हणलं काम करू असं नका करू ना पाना सध्या जगदीश भलं बा आमच्या पगारातून काढू जा म्हणलं काय करावं आता समजा इलाजच नाही ना काही शिवलाल हो पण पगार किती आहे तुम्हाला 9,000 पगार तुम्ही ती आधीच उचलेला आहे त्यात आता हे म्हणतं हे 5 द्या काय राजा हे बा बरं ठीक आहे बा आता काय तुमच्या पुढे बोलता येत नाही आता बरोबर ठीक आहे मी हे बा फोन पेनं पाठवू का म्हणा त्याला म्हणा कसं करू म्हणा टाकतो नंबर घेतला मी त्याच्याबद्दलचा गुपचूपमध्ये अशा तशा चाल नाही माया तरी हे बा जमलं 5,000 नाही ते बा 40 आणि 42,000 रुपये दंड पाडला त्यानं हो बाबा आरटीओ कुठचा आहे कठीणच काम झालं हो पाठवा मग नंबर पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपवर बरोबर ठीक आहे मी द्या नंबर पाठवून द्या मी पाठवून देतो 5,000 रुपये पाहिजे मग लवकर या पण लोक वाट पाहू तुमची बस आलोच ना हो मागची पुढची पुरी वसूल देतो मारून तुम्हाला टेन्शन नका घेऊ ना शिवलाल भाऊ फक्त याची देर आहे फक्त बरोबर ठीक आहे मग टाका नंबर टाका खदोड साहेब बोला म्हणलं बोला ते जे कहाँ पे तू हाँ कहाँ पे है
आता तुम्हाला काय सांगा लागते आमचं काम, तुम्हाला माहिती नाही का? तेच म्हणलं आता हे बा 2-4 गाड्या हातात लागल्या आता, कशी जरासे पैसे येऊन राहिले आम्हाला, जरा कमावू द्या ना काहीतरी. मार्जिननी काय जराशी वसुली मारू राहिलो आम्ही. तर काय म्हणत काय होते म्हणलं, तुम्ही जास्त फोन लावत नको जाऊ आम्हाला, आम्ही आता गडबडीत आहोत जरा. तर म्हणलं लवकर बोला, काय बोला असते, दुसऱ्या सिमून बोलत जा तुम्ही. थोडे म्हणतात ना मला जमानात येऊ राव, मला सतर्क राहणं आवश्यक आहे, मला काय समजत नाही तेवढ्या गोष्टी. फक्त म्हटलं तुम्ही ते काही करा, पण कसं आहे लक्ष्मणराव सुटले नाही पाहिजे. बरोबर डांबून ठेवलं नाही द्यायले, काहीच नाही अडचण नाही ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे बरोबर डांबून ठेवलेलं आहे, ज्या ठिकाणी तिथंच आहे ते. सध्या असं काही टेन्शनचं काम नाही आहे. हो तुम्ही सांगा, आम्ही तसं फॉलो करून राहिलो. नाही नाही, काटा तर काढायचा आहे त्याचा. त्याच्यामुळे जे मी उद्ध्वस्त झालेला आहो आम्ही सगळं कुटुंब पूर्ण, त्याला तर आम्ही धडा शिकवणारच. कारण की त्याने पूर्ण CCTV फुटेज त्याच्या धाब्यावर काही न्यायची गरज होती का? एवढी त्याला गरज होती का? त्याच्यामुळे आज आपण कोणत्या परिस्थितीला आलेलो आहो. आता सध्या जमानतीवर आहो, पुढच्या कोर्टात आपली तारीख चालू आहे. हो त्यामुळे कसं याले तिथं आपल्याला कोणत्या हालतीत बयान बदलायला लावायचं आहे. चांगले दणके द्या त्याला, हेगी करू नका. तसं मी 2-3 दिवसानंतर मग त्याला भेटतोच. तुम्ही तिथं डांबून ठेवा त्याला, खा प्यायला जास्त देऊ नका आणि चांगलं हेगीच करू नका. ठीक आहे, आता ठेवतो फोन मी, दुसऱ्या सिमून बोलतो मी. अजून पुन्हा मी बंद करीन, दुसऱ्या जण लावीन. ठीक आहे, बरं ठीक आहे साहेब. हो आम्ही करतो, थोडीशी वसुली निघतो मग. हो ठीक आहे. हो पण कसं आम्हीच कामं करा, नाही तर एखाद्याच्या हाती लागसान तुम्ही तर आपत करून टाकसा ना. खरे RTO यायचे गोत्या देता तुम्ही. तर लवकरात लवकर रवानगी करा तिथून. झाले वसूल तेवढे बस झाले. एका दिवशी नसते एकदम सगळी कमाई. निघा तिथून. बरोबर ठीक आहे, निघतो मग नाही का. हो आता काही गाड्यावाले पैसे आणायला गेले होते, पण जाऊ द्या आता नाही का. रवाना व्हायला पुरं इथून आता पटकन. हो फालतू याचं कोणी पोलीस लोक तर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही फोन अजिबात करायचा नाही मला, मिस करत जाईन कुठून काय करायचं ते. ठीक आहे, जा तुम्ही तिथं लक्ष्मणकडे लक्ष द्या. ठीक आहे, ठेवतो. का सांगते साहेब, काय आणलं म्हणतो ते, काय आहे ते? पत्र काय आहे म्हणलं. तुम्हाला झालं हो बा, तुमचंच नाव आहे चेतनी. पांडे साहेब लिहून तुमच्याच नावाचं आहे. काय होतं खुलासा सादर करणे म्हणते बा. खुलासा का? कायचा खुलासा आहे? वाचा बरं, पूर्ण वाचायचे काय आहे. याच्यात न्याय स्मरणपत्र क्रमांक 3 खुलासा सादर करण्याबाबत DM पांडे. कारणे दाखवा नोटीस. आपली बदली का करण्यात येऊ नये. तर खाली काय लिहिलं पहा. आपणास कळवण्यात येते की आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत प्राप्त केस खादोळे प्रकरण, त्याचबरोबर या प्रकरणामधील फरार आरोपी चाचा भतीजे हे सलग 2 महिन्यापासून फरार असून त्यांचा कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत शोध लागलेला नाही. त्याकरिता आपणास कळवण्यात येते की त्वरित त्यांची आता प्राप्त क्रमांक 3 पत्रानुसार आपण त्यांची एका आठवड्याच्या आत लवकरात लवकर त्यांना जेरबंद करून कोर्टात हजर करावे. खादोळे यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार त्यांनी हायकोर्टात अपील केलेली आहे. त्यामुळे आपणास लवकरात लवकर चाचा भतीजे यांना पकडून कोर्टात सादर करायचे आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे आपण लवकरात लवकर एका आठवड्याच्या आत त्यांना त्वरित अटक करून सादर करावे. अन्यथा आपली बदली का करण्यात येऊ नये याचे स्पष्टीकरण व खुलासा लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत वरिष्ठांना सादर करावा. वाटते बघ अशी मायापूर करायने मग काय रे. चाचा भटीचे राजा काय करा, सापडूनच नाही राहिला. कुठं गेले काय गेलं. 1-1.5-2 महिने झाले नाही का. बापा बापा, कोर्टाचा निकाल लागला होता, ते खाडोळे अटक झाली होती आणि हे फरार होते. पुसून आता काय कसं काय करावं. नाही सांगले आली म्हणलं गयाशी साल राजा आपल्या नाही. आता आलंच ना, घाटापेंडाची आलं ना. आता 2 महिने झाले ते सापडून नाही राहिले. कोर्टात केसचा निकाल लागला होता. आता त्याच्यात समजा खादोळे फॅमिली अटकली होती, पण ते जमानतीवर बाहेर आले समजा. आता ती घरी आहेत आराम करून राहिले, हे चाचा भतीजे सापडून नाही राहिले. आता काय करावं कसं. आता हायकोर्टाची तारीख गिरीक लागली, आता वरच्या आला समजा म्हणून आपल्याला फोन आला. आता कसं काय करता म्हणलं, मग काहीतरी स्वतः जरासं. तिसरं स्मरणपत्र आलं म्हणजे का कमी गोष्ट झाली का हे. मग आता जर का हे मॅच यायली एका हप्त्याच्या आत जर समजा म्या पकडलं नाही, मला गडचिरोली नाही तर समजा तिकडे गोंदिया, तिकडल्या इलाकात फेकते मला 100%. काही ना काही कोशिश करावंच लागते. हप्त्यात हे कोणत्या बिळात लपले हे काढावंच लागते यायला बाहेर. नाही, मी काय म्हणतो साहेब, तुम्ही हे बाकीची इकडं काहीच नका पाहू, आम्ही समाज इकडं. फक्त तुम्ही या केसकडे जास्त तुम्ही फोकस करा. आता पुरी इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सुरू करून द्यायची. हे कुठं आहे चाचा भतीजा यायचा लवकरात लवकर 2-3 दिवसात तुम्ही खाडा निवाळा करा. आता म्हणजे हे काही हे बा तुमच्या अंगलटी नाही फालतूचं, बदली होऊन जाईल तर आमची आपत होईल अजून. आता टेस्ट मोठा आपट झाली. आता त्याला कोणत्या हालतीत मला एका हप्त्याच्या आधी सादर करावंच लागते, नाही तर कोर्टात काय उत्तर देऊ मी. मग आता हेच आता खुलासा 2 दिवसाच्या आत द्या म्हणते, लिहा लागन ते नाही का. जाऊ द्या बा, आणा एखादा कागद आणा बरं. कोरे कागद सरले राजा. कोरे कागद आणा, लिहून टाकतो बा खुलासा. एक संधी देण्यात यावी, लवकरात लवकर पकडतो म्हणून नाही का. आणा एक, आणा लवकर कागद घेऊन जा बाहेरून. बरोबर ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटं आलो.